भाग. हा दुसरा भाग मला त्याच्यातला असा वाटतो की आता त्यांनी काय केलेलं आहे बघा, या सगळ्याचा जो बेस होता तो त्यांनी महापालिका निवडणुकीकडे आणून ठेवलाय. एक्झॅक्टली. महापालिका निवडणुकीमध्ये आम्ही आमचे उमेदवार उभे करू वगैरे वगैरे त्यांनी जे काही बोललेलं आहे, ही एक सगळी खेळी आहे. हे सगळे ना रावणाचे वेगवेगळे जसे चेहरे असतात त्यातला हा एक चेहरा आता समोर येतोय आणि हा एक दबाव तंत्र पण आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता हे जर पक्ष काढायचं म्हणत असतील, हा मुळात आपल्याकडे राजकारण कसं चालतं आपल्याला माहित आहे. किती पर्सेंट लोक आहेत आणि या सगळ्या गोष्टी खरंच जैन समाज हा जे बघतोय, जैन समाजाला मान्य होतंय का? त्यामुळे मला असं वाटतं की हा भरकटलेला सगळा प्रवाह दिसतोय आणि याचा निषेध करायला पाहिजे प्रत्येक माणसाने. म्हणजे आपण जैन धर्मीय नाही आहोत, पण तरीही जैन फिलॉसॉफी आपण मानतो. जैनांमध्ये जे काही त्यांनी दिलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मान्य पण असतात, पण मानवतावादी त्याच्या अनेक विरुद्ध गोष्टी केलं आहेत, पाहिजे. अहिंसक अनेक पूर्ण गोष्टी आहेत, मानवतावादी आहे. आणि विचार, सगळ्यात तत्व. महत्वाचं मला ते हम्म. सगळ्यात महत्वाचं, आता इथे डॉक्टर आहेत, हा मी तुम्हाला सांगतो, तो जो या सगळ्या प्रकरणामध्ये हायकोर्टाने तज्ज्ञांना एक ऍफिडेव्हिट करायला सांगितलेलं आहे. त्या ऍफिडेव्हिटची कॉपी माझ्याकडे आहे. हा त्या ऍफिडेव्हिट मध्ये केएमचे डॉक्टर आहेत, त्या ऍफिडेव्हिट मध्ये आता लंग स्पेशलिस्ट आहेत, त्या ऍफिडेव्हिट मध्ये जे जे लोक संसर्गजन्य विकारांवर काम करतात अशा लोकांनी ऍफिडेव्हिट दिले. त्या सगळ्यांनी एकमुखी सांगितलेलं आहे की हे चुकीचं आहे. अहो म्हणजे सर, ज्या ठीक आहे पद्धतीने ना सर, ठीक आहे ना कबुतराखंड जे सर, होतंय हे आणि सगळे सगळ्यात तज्ञ तुमच्या माझ्यासाठी आहेत, आपल्यासाठी आहेत, त्यांच्यासाठी मूर्ख आहेत ते. मूर्ख पण म्हणाले प्रश्न आहेत ते तोच आहे. डॉक्टरांना. काय म्हणावं पण या सगळ्या लोकांना आता? म्हणजे म्हणजे जाहीरपणे जर असं तो माणूस म्हणत असेल की ती विष्ठा जी आहे ती तुम्ही प्राशन केल्यानंतर किडनी विकार होतो, याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन म्हणूनच आज कायद्यान्वये अनिसला याच्यावर बोलवलंय सर. कारवाई व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच मला जर अनिसला कोणी बोलवलंय सर. कोणी कोणी जर याच्यावर कारवाई केली नाही तर मी याच्यावर गुन्हा दाखल करीन. मी स्वतः उद्या प्रयत्न करणार आहे. माजी नगरसेवक पुरणजी आता आपल्या सोबत आहेत. पुरणजी, या विषयावर आपण चर्चा या आधी सुद्धा केली आहे. जैन धर्मियांच्या भावनांचा पूर्णपणे आदर करून आतापर्यंत आपण त्याच्याबद्दलची भूमिका मांडत आलो. पण आजची धर्मसभा तुम्ही ऐकली असेल. एक अनुयायी म्हणून छातीवर हात ठेवून सांगा, तुम्हाला हे पटलं का हो? आज जे काही बरळले ते, आकल्याचे तारे तोडले ते. ना आता त्याच्यामध्ये एक दोन जे थिंकिंग चालू आहे त्याच्यावर आपण जरा पहिला बोलून घेऊया. हा आज परत संपूर्ण जगामध्ये एकही केस अवेलेबल नाही आहे किंवा रजिस्टर्ड नाही